कपिल नगर थाना क्षेत्र में लापता हुई महिला को उसी की सगी बहनों द्वारा राजस्थान में बेचने की सनसनीखेज घटना सामने आई है। जानकारी के अनुसार 31 मई के दिन अपने घर से निकली महिला की गुमशुदा होने की शिकायत उसके पति बसंत नागेश ने कपिल नगर पुलिस थाने में दर्ज कराई थी। मामले को गंभीरता से समझते हुए पुलिस ने शिकायत दर्ज कर तलाश शुरू कर दी और जल्द ही पीड़ित महिला को राजस्थान से रेस्क्यू किया गया। पूछताछ के दौरान पीड़िता ने बयान दिया कि उसकी 2 बहनों जीजा और जीजा के भाइयों ने मिलकर उसे राजस्थान में बेच दिया था। साथ ही साथ पीड़िता ने यह भी जानकारी दी कि पहले से ही उसका अपहरण किया गया और बाद में कई लोगों ने उसके साथ कई दिनों तक दुष्कर्म किया। इस गंभीर वारदात को अंजाम देने वाले 7 आरोपियों को कपिल नगर पुलिस ने गिरफ्तार कर विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया है। साथ ही साथ पीड़िता के जिस्म का सौदा करने वाली सगी बहनें भी आखिर पुलिस हत्थे चढ़ गई। वह इस मामले में कुछ फरार आरोपियों की तलाश अब जारी है। जय हिंद। पोलीस स्टेशन कपिल नगर येथील मिसिंग क्रमांक 45/2025 सदरची महिला ही 31 मे रोजी घरातून निघून गेली अशी तक्रार तिचा नवरा बसंत नागेश यांनी दिली होती। त्यावरून आम्ही मिसिंग दाखल केली होती। कालच्या तारखेमध्ये ASTU पथक नागपूर शहर यांनी सदर महिलेचा शोध घेतला आणि सदर महिला ही राजस्थान येथील राजाखेडा येथे मिळून आली आणि नंतर तिचं मिळून आल्यानंतर तिचं स्टेटमेंट घेतले असता असं जाणवलं की तिला विकल्या गेलेलं आहे आणि या विकणाऱ्यामध्ये तिची बहीण 2 बहिणी जावईचे 2 भाऊ आणि तेथील विकत घेणारे आरोपी असे एकूण 7 आरोपी विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये म्हणजे बलात्कार, त्यानंतर बलात्कारासाठी अपहरण करणे आणि तिला डांबून ठेवणे आणि कट करणे असे एकंदरीत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे आणि याचा तपास चालू आहे। यामध्ये जी पीडित महिला आहे तिच्या बहिणीला आम्ही अरेस्ट केलेला आहे। उर्वरित आरोपीला आम्ही लवकरच अरेस्ट करू आणि पुढील तपास सुरू करू। यामध्ये पतीच्या तक्रारीवरून आपण मिसिंग दाखल केलेली आहे। आमचा तपास चालू आहे। यामध्ये त्यांचे काही अंतर्गत फॅमिलीमध्ये काही वाद होते का याचा तपास आणखी बाकी आहे। पण प्रथमदर्शनी असं दिसून येते की सदरची जी महिला आहे हिला विकल्या गेलं होतं आणि जे विकणारे आरोपी आहेत हे यांना आम्ही लवकरच अटक करणार आहोत। त्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर येणार आहेत। रिपोर्ट विशाल बांबड़वार, लोकवाहिनी मीडिया, नागपुर।